नमस्कार। महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती यांना मानाचा मुजरा संविधान संस्थापक श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून तसेच आजच्या कार्यक्रमाच्या मान्यवर व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या आमच्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत। त्या निवडणुकीत 35 वर्षाच्या वसई विरारच्या दडपशाही व गुंडगिरीच्या प्रवृत्तीचा धुवा उडवत वसई विरार विधानसभेवर आपला भारतीय जनता पक्षाचा ज्यांनी झेंडा मानाने फडकावले आहेत त्या आमच्या माननीय आमदार श्री स्नेहाताई दुबे पंडित व तसेच जिल्हाध्यक्ष श्री महेंद्र पाटील, सौ अपर्णाताई पाटील, सौ कांचन झा, सौ साधना धुरी, सौ विमल वैष्णव, स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर व ज्यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम होत आहे ते जिल्हा सचिव धरेंद्र कुलकर्णी व जिल्हा सचिव प्रवीण गावडे, कॅरल मॅडम आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माय भगिनी आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी पदाधिकारी या सगळ्यांचे मी येथे स्वागत करीत आहे। तसेच चुकून कोणाचे नाव माझ्याकडून घ्यायचे राहिले असल्यास तर मी दिलगिरी व्यक्त करते। 35 वर्ष ज्यांनी वसई विरारला आपल्या मालकी हक्काची आहे असं समजून दडपशाहीचे राजकारण केले, राज्य केले, त्यांना लोकसभेला व विधानसभेला त्यांची योग्य जागा दाखवून त्यांना घरचा रस्ता दाखविला, त्यासाठी या सर्व जनतेचे मोलाचे योगदान आहे। आता नायगाव पूर्वचा जर विषय घेतला तर इतकी वर्ष सत्ता असूनही किती विकास कामे केली ते त्यांनी दाखवून द्यावे। प्रत्येक इलेक्शन आले की आधी रस्त्यावर पाईप पडले जातात आणि इलेक्शन संपले की तेच पाईप उचलून पुन्हा घरी नेले जातात। लोकांची दिशाभूल केली जाते की आता तुम्हाला घरोघरी नळ दिले जाणार। मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला तर आमच्या जनतेला त्यांनी घरोघरी जाऊन धमकावले आहे की जर तुम्ही आम्हाला मतदान केले नाही तर तुमचं नळ कनेक्शन कापलं जाईल। का तुम्ही नळ कनेक्शनचा कॉक तुमच्या घरातून चालू करता आणि आम्हाला नळ पाणी देता? अहो, ज्या वेळेला आमचे भाऊ विवेक पंडित आमदार होते त्यावेळेला त्यांनी या नायगाव पूर्व पट्टीतील भागा लोकसंख्येचा विचार करून आणि पाण्याची समस्येचा विचार करून आपल्यासाठी मुख्यमंत्री फंडातून निधी आणला होता। त्याचप्रमाणे लोकसंख्येचा विचार करून या नायगाव ब्रिजचा, नालासोपारा ब्रिजचा भूमिपूजन ही भाऊंनीच केलं होतं। दुसरी गोष्ट, वामन धाबा ते बोयदापाडा हे जे हा जो रोड आहे हा 20 वर्षापासून ह्या रोडचा आहे त्या स्थितीत आहे। मग तुमचे जे स्थानिक आमदार होते जे इतकी वर्ष वसई विरारवर राज्य करीत होते त्यावेळी इकडच्या नगरसेवकांना ते दिसलं नाही का की हा रोड खराब झालेला आहे आणि आता कोणीतरी उठून सोशल मीडियावर हे टाकतं की आम्ही 3 वर्षापूर्वी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे। अरे 3 वर्षापूर्वी तुमची सत्ता होती, मग त्यावेळेला तुमच्या आमदाराने हे काम का केलं नाही? मग आता आमच्या 2 महिने झाले आल्या, स्नेहाताई निवडून आल्या आणि तुम्ही आंदोलनाला बसले, लोकांच्या सह्या घेतल्या। 2 महिन्यामध्ये सुद्धा स्नेहाताईंनी पहिल्याच अधिवेशनामध्ये आमच्या वसई विरारचा आवाज नागपूरच्या अधिवेशनामध्ये दुमदुमला होता आणि लोकांच्या जनतेचे प्रश्न तिथे सगळ्यांच्या समोर मांडले होते। इतके वर्ष तुमच्या आमदाराने काय केलं? आता आम्हाला येणाऱ्या निवडणुकीत थोड्याच दिवसात नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत। माझं सगळ्या जनतेला एकच आव्हान आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या सगळ्यांना आता घरचा रस्ता दाखवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे चाळीच्या याच्यावर हप्ते खाऊन गुंडगिरी करून जे आपले पोटभर करतात त्यांना ची जागा दाखवायची। अहो, इथे रस्त्यावर जे हॉकर्सच्या गाड्या लागलेल्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे हप्ते घेतात। त्याचप्रमाणे ब्रिजवर एवढी गर्दी होते, त्या गर्दीच्या प्रत्येक व्यावसायिकाकडून हे लोक पैसे घेतात। हे लोकांनी विचार करत नाही की हे लोकांना चालायला जागा नाहीये तरी सुद्धा हे लोक पैसे उचलतात, हप्ते उचलतात आणि वरून आमच्या जनतेला धमकी देतात की तुम्ही आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचं नल कनेक्शन तोडू। नल कनेक्शन साठी तुम्ही मला घरातून पैसे दिलेले नाहीत, आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागतो आहोत, आमच्या भाऊनी आम्हाला ते मंजूर करून दिलेलं आहे। आता माझी तुम्हा सगळ्या जनतेला एकच विनंती आहे
आपल्या प्रभागामध्ये आता असा सक्षम नेता आपल्याला हवा आहे जो आपल्या प्रभागाचे प्रश्न नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या सभासदांमध्ये ठासपणे मांडू शकेल व आपल्याला न्याय मिळवून देईल। अशाच आपल्या प्रतिनिधीला आपल्याला इथून आपल्याला नगरपालिकेवरून निवडून द्यायचं आहे। माझं तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये तुम्ही भारतीय पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी कराल। आणि माझा त्याचप्रमाणे सत्तेतील स्थानिक नगरसेवक जर सतर्क असते तर जुचंद्र गावाच्या शेजारी जे डंपिंग ग्राउंड होत आहे, जो STP प्लांट होत आहे, त्याचा सुद्धा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी उचलला असता। म्हणून तुम्ही सगळ्या जनतेने सतर्क राहून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रतिनिधीला प्रचंड बहुमताने विजयी करा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।